जय शिवाय मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर आता तुम्हाला सांगायचं म्हणजे युद्धाचा थेट परिणाम आमच्या सोहम पाठीवर झालेला आहे. पेट्रोल भरणे निघाले आम्ही. मग सांगतो विषय काय झालाय. हलक्यात नाही घ्यायचं. हलक्यात म्हणजे सगळ्यांना माहिती आहे आता अमेरिका इराणचं युद्ध चालू आहे. त्यामुळे सोहम पाटील वाटते आता आपल्या पेट्रोल भेटणार नाही. टाकी फुल करावी. आता टाकी फुल करायचा आला डायरेक्ट विषय खोल. डायरेक्ट विषय खोल. मग किती थांब बघा आता काहीच नाही चाललाय म्हणला डायरेक्ट म्हणला CNG पेट्रोल फुलच करतो म्हणला. नाही पेट्रोल पहिलं आपण फर्स्ट प्रायोरिटी पेट्रोल देतो. हो फर्स्ट प्रायोरिटी आपण पेट्रोल देतो बाई. विषय कसं पेट्रोलचे पेट्रोल आहे ओरिजिनल. हो ती माहिती सगळ्यात प्युअर पेट्रोल Power असतं. पाटील सगळे आपली पावर सगळं पेट्रोल पावर पण जाऊ दे सर किरकोळ किरकोळ गोष्टीला प्राधान्य देत नाही. कंटी गेली माझी. ए, जाऊ दे. तर तुम्हाला सांगितलं आता मी अमेरिका आणि इराणचं युद्ध चालायचा थेट परिणाम आमच्या सोहम पाटीलवर झालाय. डोक्यामध्ये म्हटलं मी युद्धाचा प्रेम झाला जेवण. हो ना आपल्या इथलं CNG भेटला नाही आता आपल्या इथं. तर आपण आता आहेत महिंद्राच्या शोरूम जवळ. आपल्या इथं असणाऱ्या पंपावरती आता CNG काय भेटलेलं नाहीये. CNG गाड्या आल्या पण अजून CNG ला चालू झालं नाही. मला म्हटलं ना ते युद्ध चालू आहे त्यामुळे आपल्याला लाईन लागल्यावर थांबा तुम्हाला दाखवतो. आपल्या इथं पंप बघा. आपल्या इथं CNG पंप आहे. गाडी आली पण अरे पंप सुरू आहे की पण चालू कुठे CNG गाडी आल्या पण चालू नाही झालं काय CNG पंप इथं गाडी आली पण चालू कुठे झालाय पंप. हा विषय झाला आमच्या इथे. आपल्या सातारामध्ये सध्या आता एकच पंप आहे. आता आपल्याला शेवटचं ऑप्शन राधिका पेट्रोल आपल्या स्टँड जायचं सातारा डायरेक्ट. कसं करा पाठी युद्धाचा परिणाम तुझ्यावर झालाय. परिणाम झालाय माझ्या पेट्रोल पण आम्हाला फुल करायला लागते CNG. नाही आता सध्या आपण CNG भरूया. पेट्रोल काय पाहिला कुठं भेटतं की आपला पट्टी. CNG जरा थोडा सगळ्यांना माहिती आहे. ज्यांच्या CNG गाड्या ना त्यांना माहिती आहे CNG चा विषय काय असतो. CNG माहिती आता तुम्हाला काय आपण आता हायवेला आता सोम अरे काय सांगते युद्ध चालल्याबद्दल 2 शब्द सांग. युद्धाचं एकच सांगायचं होतं की असं युद्ध करा पण आमची मारू नका. अरे यार कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. हे सामान्य जनतेचं नुकसान आहे. जास्त झालं काय म्हणायचं तुला. नुकसान तर काय सगळ्यांचंच आहे. पण सामान्य जनतेवर लय लोड येतो. विषय कसा आहे बघ की पेट्रोल जर थांबवलं ना का पेट्रोल जर तुम्ही एक्सपोर्टच बंद होईल का पाठवून. एक्सपोर्ट बंदच करते ती. परत तुम्ही पेट्रोल महाग करणार. पेट्रोल अजून तर महाग झालं नाही. आता पुढे बघू काय पण आता होतं. कसं फक्त काय आता? आम्हाला एवढं कळलं आपल्या साताऱ्यामध्ये तरी CNG पंपाला आम्ही ज्याच्या ग्रुपला ऍड आहे त्यांच्या ग्रुपवरती मेसेज मेसेज येते ती CNG 2 दिवसांना गाडी येणार एकदा. गाडी येणार. आम्हाला वाटलं फक्त आमची CNG गाडी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण CNG सुद्धा जरा थोडी बोंब व्हायला लागली आपल्या इकडे. पण ही चुकीच आहे हो. CNGचा हे जे परिणाम युद्ध करतोय ना मला तुम्ही, वाटलं CNGचा काही विषय नाही रे. मला वाटलं आपल्याकडे CNG ला थोडी काय प्रॉब्लेम असतो. पण मला आता CNG सुद्धा कच्चं मटेरियल नाही. CNG बनणार कसा MG कॉमेट. बेकार. वाहन आता तुम्हाला मी माझं कॉलेज दाखवतो जिथं मी शिकाय होतो. आता कॉलेज जवळ आता सध्या YC कॉलेजच्या बरोबर समोर सातारमधले हा बघा आपलं वरची कॉलेज. नको कुठं काचा नको वरती म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. इथं मी कॉलेजला होतो. आपलं कॉलेज माझं सेपरेटरच्या ग्रेड सेपरेटरच्या आत. त्याच्या आत आपण अंधार थांबते क्लिअर नाहीये. विजिबिलिटी झाल्याच खड्डा तरी मोजा होतं. सकाळी झालं ना आजपासून कंटिन्यू झालं होतं. पुढं बघ म्हातारा उडावची तर मग कशाच बुडवणार म्हातारा आली होती माहिती. ट्रॅफिक पोलीस सीट बेल्टला लालपरी पुन्हा एकदा आपल्या कॅमेऱ्यात आलेली आहे. आता आपण 2 मिनिटात पोहोचतोय आपल्या राधिका पेट्रोल पंपावरती. डायरेक्ट त्याला CNG भरू पोहोचलोय आपण. CNG पंप पोहोचलोय. आता लाईन किती बघूया. आता आपण राधिका रोडला किती लाईन बघूया. कारण CNG लाईनीत आलोय. CNG ला लाईनच नाही. 1 नंबर काम झालेलं आहे. ते पण कसा विषय झाला माहितीये का. आपण पाहिजे आता व्हॉट्सअपच्या ग्रुपला ऍड आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपला ऍड आहे त्यामुळे आम्हाला कळलं की आज चालू आहे बघायचं. नोटिफिकेशन बघितलं तर 10 ते 12 गाड्या आहेत. जास्त वेळ लागणार नाही. एक 10 ते 15 मिनिटात आपण भरून जाऊया आता. तर ही आहे ओरा आणि ओराचा ओरा वाढण्यामागचे हे कारण. कसा आहे वाघ. वाघेश भाई
याला थोडा आपला फक्त बोकेश देऊ शकतो. बोकेश आमच्या घरातला बोकेश. तो जर आला का नाही ह्याचा कापूस काढेल. आम्हाला आपल्या पंपावर एक गाडी दिसली, एकदम जुन्यातली गाडी आपल्या सातारची. मला दाखवतो, लिजेंडरी बोलतात ना, लिजेंडरी ती गाडी दाखवतो मला. गाडी काही गुरखा, सगळ्यांना माहिती असेल फोर्डची गुरखा गाडी. एकदम जुन्यातली लिजेंडरी, ओल्ड इज गोल्ड है ना पाटील. एवढा लिहिले पण राजधानी सातारा त्याच्यावरती. एक नंबर डिझेल भरायला. डिझेल भावांनो, आपला सीएनजी भरायसाठी नंबर आला नाही. पुढे एकच गाडी आपल्या. ही गाडी झाली की आपला नंबर आहे. हाय पब्लिक झाली, निघली गाडी. आता सीएनजी भरा आपला नंबर. आता उतरू एका मिनिटात. पब्लिक आता बघूया आपल्या गाडीत किती सीएनजी बसतोय. 250-300 तरी बसलाय. आता बघूया किती बसतोय पुढे. भावांनो, ड्रायव्हर चेंज केला आहे आता डायरेक्ट. चेंज म्हणजे आता डायरेक्ट ड्रायव्हर चेंज केलाय. चेंज केलाय. आता सोहम पाटील झाला होता, आता डायरेक्ट मी साईड आहे. आता आम्ही कुठं आलोय बघा ना. आता डायरेक्ट ड्रायव्हर चेंज आहे. आता आम्ही पोहोचलो डायरेक्ट नाक्यावर. नाका आपल्या सातारमध्ये पोहे नाक्या पोहोचलोय आम्ही. तिथं बघा शोरूम आहे. आता इथून आपल्याला जायचं. हे मोटरचं शोरूम आहे बाबा. कंटेनर मोटर्स. केवढा मोठा आलाय. बघतो काय तो. आता आपण आलोय सिव्हिल रोडला, सातारातील सगळ्यात मोठं गव्हर्नमेंट हॉस्पिटल. आणि बघा आता सोहम पाटील इकडेच झालेला आहे चेंज. आणि आता ड्रायव्हिंग सीटवर बसला आहे तुमचा अविनाश. आता ड्रायव्हर झाला डायरेक्ट चेंज. विषय कसा आहे? आता डायरेक्ट मी चालू बसलोय गाडी गाडी. सोहम इकडे आपले शूट करत आहेत. बघा, हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि आहे. सातारा आपले सातारचं क्रांती नाना पाटील रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटल गव्हर्नमेंटचं. तर आपलं थोडंसं काम आहे गाडीचं. किरकोळ काम आहे. किरकोळ काम. निघायचं. बघा इथं एक एवढी गर्दी असते. गडबड करते ती. 2 रोड एकत्र असते ती. कोण बघत नाही कोण कुठे जाते. आणि हे आहे क्रांती नाना पाटील मेडिकल कॉलेज. हे मेडिकल कॉलेज आहे. तर आपण 2 मिनिटात पोहोचतोय. आपलं जरा किरकोळ काम आहे ते करून द्यायचं आहे. सोमचं काम आहे आणि गाडी चालवाय मी आहे. सरळ जाऊ दे आणि लेफ्ट मारायचे. आता आपण लेफ्ट मारायचं आहे बघा. सोम लेफ्ट म्हणजे अजून जाऊ दे सरळ. हे दिसलं गणेश ग्लास सेंटर. तर इथं आपलं काम आहे थोडं. एक जण आपल्याला यांना भेटायचं ग्लासच्या संदर्भात थोडं काम आहे. हे आपलं काम झालं की आपण निघूया. बाबांना आपलं काम झालेलं आहे. आता निघालोय आम्ही सोमला घेऊन. सोमला मी आता जस्ट कलेक्ट केला मी. आम्ही इकडे तिकडे सोमला just collect केला. असं होतं या सीटवर त्या सीटवर. ड्रायव्हिंग सीट काय सांगितलं मी. ड्रायव्हिंग आता आम्ही आम्ही फक्त चालवतो. कल्लक हित इकडे होतो हित इकडे. बाकी आम्ही सांगत असतो आमचं काही याचं काम झालंय आणि माझं जे काम होतं आपलं ते पण काम ते झालं. पण झालं. आता काम करून डायरेक्ट घरी जाऊया. घरी. आणि हा व्हिडिओ कसा वाटला सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला बघू मला. तर चला बाय.